विधानसभेचे राज्याचे निकाल लागले आणि आता नवीन सरकार स्थापन होणार। त्या नवीन सरकारमध्ये कोण कोण असणार आणि कुठल्या कुठल्या मंत्र्यांना जबाबदारी देणार, तर कुठले आमदार मंत्री होणार अशी चर्चा आता सुरू झाली। रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री उदय सामंत यांचं नाव मात्र अग्रेसर आहे। उदय सामंतांचं राजकारणामधलं एवढं स्थान आढळ का की चर्चेच्या पहिल्या टप्प्यातच उदय सामंतांचं नाव यायला लागलं। हे कुठं असं उदय सामंतांनी इतकं चांगलं राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे की ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात किंवा मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचा समावेश होणार आहे। मुळात उदय सामंतांनी 2.5 वर्षातल्या गेल्या उद्योगमंत्री या नात्याने केलेली कामगिरी आणि संघटनेला दिलेलं बळ ह्या जोरावरती राज्याच्या काही 3-4 जणांच्या मंत्र्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये त्या चर्चा होते, त्याच्यामध्ये उदय सामंतांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। मधल्या काळामध्ये मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनाच्या काळात जो केंद्रबिंदू मनोज जरांगे होते, त्या मनोज जरांगेंची उदय सामंतांनी जी शिटाई केली आणि त्या माध्यमातून मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागामध्ये महायुतीला चांगलं बळ मिळालं आणि त्यांच्या चर्चेतून काही गोष्टीसुद्धा निष्पन्न झाल्या। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचं विस्तारीकरण असेल किंवा त्याची प्रसिद्धी असेल किंवा ह्या जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण निर्मितीमध्ये महायुतीला पोषक कसं होईल याकरता पालकमंत्री म्हणून उदय सामंतांनी केलेली कामगिरी ही निश्चितच पक्षाला, संघटनेला उभारी देणारी आहे। एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून उदय सामंतांकडे पाहिलं जातं। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्री पदासाठी ते आज प्रबळ दावेदार आहेत। त्याचं कारण असं आहे की ह्या विधानसभा निवडणुकीत लांजा राजापूरसारखा बालेकिल्ला तिथे राजन साळवींनी 3 वेळा प्रतिनिधित्व केलं, तिथं भैया सामंतांना निवडून आणण्यात किंवा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यात उदय सामंतांचा मोठा वाटा आहे। अगदी गुहागरचा विचार केला तर राजेश बेंडल याला शिवसेनेत आणण्यामध्ये सुद्धा उदय सामंतांचीच महत्त्वाची भूमिका होती, पण तिथे त्यांचा निसटत्या मताने पराभव झाला। मंडणगड दापोली असेल किंवा चिपळूण संगमेश्वर असेल या मतदारसंघातसुद्धा उदय सामंतांनी पालकमंत्री नात्याने यांना उमेदवारांना, विद्यमान आमदारांना जी विकासाच्या माध्यमातून किंवा शासनाकडनं जे पाठबळ दिलं त्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे। आणि त्या म्हणूनच आज राज्याच्या राजकारणात ज्या मंत्रिमंडळाचा विषय येतो, मंत्रिमंडळामध्ये नावे चर्चेत येतात, त्याच्यात उदय सामंतांचं नाव हे अग्रेसर आहे। कारण संघटनेतील एक महत्त्वाचा चेहरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी म्हणून आज उदय सामंतांकडे पाहिलं जातं। आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला की त्यांनी एवढी या जिल्ह्यावरती आपली पकड ठेवली की प्रत्येक मतदारसंघात उदय सामंतांचा कामगिरी किंवा त्यांचा हस्तक्षेप हा फार निर्णायक ठरतो। आणि त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर उदय सामंत हे मंत्रिमंडळात त्यांचं स्थान पक्कं आहे, तसं जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वर्चस्व राहिल्या कारणाने पालकमंत्री म्हणून त्यांचंसुद्धा कुठंतरी आता स्थान आढळ दिसतं आहे। आणि त्यामुळे उदय सामंत पालकमंत्री पदासाठी योग्यच आहेत असं एकंदरीत सामान्य जनतेतून म्हणा किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून सुद्धा बोललं जातं आहे। असं असल्यामुळे उदय सामंतांना आत्ता तसा रत्नागिरी संगमेश्वरमध्ये प्रबळ विरोधकही राहिलेला नाही। त्यामुळे उदय सामंतांचं राजकीय वर्चस्व हे दिवसांदिवस अधिक वाढत चाललं आहे। त्याची प्रचिती या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याला आली किंबहुना महाराष्ट्राला आली। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।